नगर औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज 3 दिवसापासून मेल नर्सचे विद्यार्थी या मागणीसाठी की आपल्या संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिलेला आहे, लिंगभेद हे आपल्याकडे कानून कायदा नाही आहे, तरी पण सुद्धा शासनाने संविधानाची पायमल्ली करून नर्स भरतीमध्ये शासनाच्या वतीने 80% महिलांना आणि फक्त 20% पुरुषांना संधी देण्याचं काम, नोकरी देण्याचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाच्या निषेधार्थ किंवा तो निर्णय बाद करून 50-50% समानतेचा, महिलांना पण 50% नोकरी आणि पुरुषांना पण 50% नोकरी देण्यासाठी परत तो रद्द करून 50% करावे, यासाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज 3 दिवसापासून हे विद्यार्थी बसलेले आहेत। 3 विद्यार्थ्यांची प्रकृती पण खालवली आहे। शासनाने, प्रशासनाने एवढं ह्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे की 3 दिवसापासून ह्या विद्यार्थ्यांचं मेडिकल करण्यासाठी, मेडिकल चेकअप करण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर इथे आलेला नाहीत। कलेक्टर ऑफिसच्या वतीने कोणताही नायब तहसीलदार आरडीसी त्यांचं निवेदन किंवा त्यांची म्हणणे ऐकण्यासाठी आलेला नाही। यावरून शासन आणि प्रशासन या विद्यार्थ्याकडे किती दुर्लक्ष करतंय याच्यावर दिसून येतं। म्हणून आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष आमचे शेख युसुफ भैया यांनी आम्हाला तात्काळ फोन करून सर्वच काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना, एनओसीच्या पदाधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना इथं बोलवून या विद्यार्थ्यांना समर्थन दिलेलं आहे। जोपर्यंत हा शासन निर्णय परत होत नाही, जोपर्यंत या विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही असं ठरवलं आहे, युसुफ भाई, आम्ही असं सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांसोबत या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊ।